नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून खूप सुंदर असं मेकअप पाऊच म्हणा किंवा टिफिन बॉक्स बघणार आहोत आणि तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तसंही मी तुम्हाला रोजच नवीन नवीन आयडिया आहेत त्या तुमच्यासोबत सोप्या पद्धतीने शेअर करत असते, म्हणजे तुम्हाला पण ते शिवता यावेत आणि पुढे ते बनवून तुम्ही पुढे विक्री पण करू शकता किंवा तुम्हाला माझ्याकडून पण खरेदी करायचं असेल तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, स्क्रीनवरती पण आहे 9356059506। त्यावरती फक्त तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्क्रीनशॉट टाका की अशा पद्धतीचं पाहिजे म्हणून बॉक्स म्हणा किंवा पाऊच म्हणा, जे कोणतं तुम्हाला बॅग पाहिजे असेल त्या संदर्भात तुम्ही मला तसा स्क्रीनशॉट टाका किंवा कॅटलॉग पण तुम्ही तिथे बघू शकता व्हॉट्सअपला आपल्या। तर चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडीसाठी मी इथे राईस बॅग कट करून घेतली, अस्तरसाठी पण एक कपडा ठेवून घेतला, थोडंसं अस्तर कमी पडत होतं तिथे मी जोड देऊन घेतलं। आता राईस बॅगचं माप सांगते आणि एवढं एकच आयताकृती पीस आपल्याला आजच्या आयडियासाठी लागणार आहे। तर बघा 22 इंचाची लांबी आहे आणि रुंदी आहे 14 इंच। ठीक आहे, तर 14 बाय 22 इंचाचं एक सिंगल पीस लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण इथे मेन फॅब्रिक ठेवून यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। ठीक आहे, आणि मेन फॅब्रिक मी डबल घेतलेला आहे, तो पातळमध्ये होता त्यामुळे। तर यावरती मी कडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेतली आणि इथे 5 नंबरची टीप देऊन आपण इथे क्विल्टिंग आहे ती कंप्लीट करून घेत आहोत। आणि लाईट नव्हती त्यामुळे मला इथे ना म्हणजे उजेड कमी दिसत असेल, कारण की 2 दिवसापासून लाईटच नव्हती आमच्या इकडे, त्यामुळे मला फूटवरतीच करावं लागत होतं आणि मोबाईल पण चार्जिंगला म्हणजे होती पॉवर बँक, त्यावरती चार्ज केला होता म्हणून व्हिडिओ शूट तरी करता आला, पण तरी पण पॉवर बँकेची पण चार्जिंग उतरली होती। मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग माहीत नव्हतं आता कधी येते लाईट, पण बघूया। तरी पण मी माझं काम बंद नाही ठेवलं, पॉवर बँकवरती पण मोबाईल चार्ज करून काम केलंच। आता बघा या पद्धतीने क्विल्टिंग करून घेतली। आता राईस बॅगपेक्षा जेवढं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपण कट करून घेऊ आणि परत या चारही बाजूने टीप मारून घेऊ। ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो चारही साईडने मी स्टिच करून घेतलेलं आहे। फायनली आपली जी क्विल्टिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे। आता क्विल्टिंग करून परत एकदा तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते। तर बघा 14 इंच रुंदी आहे, जी की आपण जेवढी घेतली होती तेवढीच आहे, आणि लांबी आहे 22 इंच। तर जिकडनं 14 इंच आहे ना त्या साईडने आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे। जरुरी नाही की तुम्ही झिप विकतच घ्या, तुमच्याकडे जुन्या पुराण्या बॅगीची जरी झिप असेल ना तिचा पण तुम्ही इथे वापर करू शकता। आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आणि सोबतच आहे ना एक कपडा पण मी नाही या झिप सोबत रॉंग साईडने झिपच्या स्टिच करून घेत आहे, म्हणजे धागे वगैरे ते कवर व्हावेत त्यासाठी। झिप आपल्याला इथे 14 इंचच लागणार आहे, पण मी थोडी वाढव घेतलेली ती नंतर आपण कट करून घेऊ। तर झिपच्या रॉंग साईडने आपण 1 इंच रुंदीची स्ट्रीप घेतली आणि ती या पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे। बघा ते आतल्या साईडला टर्न केल्याच्या नंतर या पद्धतीने आपली झिप आहे ती अगदी फिनिशिंग सहित स्टिच होणार आहे। आणि वरती जी उरलेली पट्टी आहे ना ती आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे। आणि बघा कितीच फिनिशिंगमध्ये आपली ही झिप आहे ती लागल्या गेलेली आहे। आता यावरती मी फिनिशिंगची परत वरून एक दाबटीप देऊन घेते आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला जो पार्ट आहे ना तो या पद्धतीने फोल्ड करायचा आणि इकडनं पण आपल्याला 1 इंच रुंदीचा एक कपडा घ्यायचा आणि झिपच्या रॉंग साईडनेच तो कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे। जसं आपण इकडनं पट्टी लावली होती ना कापडाची, सेम त्याच पद्धतीने तुम्ही हवं तर अगोदर झिप स्टिच करा आणि मग कपडा स्टिच करा, सोबत नसेल करता येत तर, आणि येत असेल सोबत तर सोबतच स्टिच करा। ठीक आहे, तर या पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण ही झिप आणि ही कपडा आहे तो स्टिच करून घेतला। त्यानंतर ही झिप आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडनं पण आपल्याला या झिपवरती दाबटीप द्यायची आणि रनर बघा मागे पूर्ण निघू नये म्हणून मी ही झिप आहे ती वाढव घेतली होती, म्हणजे रनर बाहेर न काढता पण तुम्ही यावरती दाबटीप देऊन घेऊ शकता। पूर्ण रनर बाहेर काढण्याची गरज नाही, त्यासाठीच मी ही झिप आहे ती वाढव ठेवली होती, कारण की ती जुन्या बॅगचीच काढलेली मी वापरलेली आहे। तर दाबटीप देऊन झाली। आता त्यानंतर ही जी पट्टी आहे ना ती पण आपल्याला डबल फोल्ड करून ही स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि बघा किती सुंदर आणि अगदी फिनिशिंगमध्ये आपली रनर बाहेर न काढताही इकडनं पण आपली दाबटीप देऊन झालेली आहे। ठीक आहे, या पद्धतीने। आणि आता हे रनर आपल्याला पुढे ओढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी झिप असेल ना ती आपण कट करून घेऊ। ठीक आहे, आणि ही जी झिप आहे ना त्याच्यावरती आपल्याला 3 इंचावरती बघा असा कपडा फोल्ड करायचा आहे झिपच्या वरती। तर मी या पद्धतीने झिपच्या वरती 3 इंच मार्क केलं आणि बरोबर तिथे एक टाचणी लावून घेते आणि इकडच्या साईडने पण आपण हे रनर पूर्ण ओढून घेऊ, फक्त मार्किंग करूपर्यंत 3 इंचावरती। ठीक आहे,
तर बघा इकडनं पण 3 इंचावरती मार्क केलं, एक टाचणी लावून घेतली आणि दोन्हीकडं आपल्याला स्टिच करायचे आहे. आता बघा रनर मी आतमध्ये घेतलेला आहे आणि आता या दोन्हीकडं आपण स्टिच करून घेऊया आणि दोन्हीकडेने एक्स्ट्राचं फॅब्रिक आणि जे झिप आहे ती कट करून घेऊ. ठीक आहे, या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला 4ही कॉर्नरवरती मी परत दाखवलं तुम्हाला, हे 3 इंच अंतर आहे वरती झिपच्या. आता 4ही कॉर्नर आपल्याला 2 बाय 2 इंचाचे कट करून घ्यायचे. तर बघा या पद्धतीने मी तुम्हाला इथे माप पण देऊन दाखवलं, स्क्रीनवरती पण माप दिलेलीच आहेत. आणि कडेपासून आहे ना शिलाईच्या पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. जिथून शिलाई आहे त्याच्या पुढे 2 इंचावरती आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण 2 इंच. आता जशी मार्किंग केली तसेच आपल्याला हे 4ही कॉर्नर आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट मात्र नक्की करत चला, कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि रिप्लाय पण देतच असते. आता पायपिंग करून घेऊ या कडेला. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो या दोन्हीकडे ना मी कापडाने पायपिंग करून घेतलेली आहे, म्हणजे जे थ्रेड वगैरे दिसतील ना ते आपले कवर झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला 4ही कॉर्नर आहेत ते या पद्धतीने पकडून स्टिच करून घ्यायचे आहे. बघा बॉटमचे कॉर्नर आपल्याला डायरेक्टली स्टिच करायचे, पण वरच्या साईडने आपल्याला हँडल तयार करायचं आहे. तर हँडलसाठी बघा मी इथे अशा पद्धतीने कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर राईस बॅग पण कट करून घेतली आहे. आता हँडलची लांबी मी इथे घेतलेली आहे 12 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 1 इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हे हँडल स्टिच करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण हे जे हँडल आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे बघा. आणि या झिपच्या वरती जे आपण 3 इंच अंतर ठेवलं होतं ना, तिकडच्या 2 कॉर्नरमध्येच आपल्याला हे जे हँडल आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे बघा ह्या साईडने. तर हे जे कॉर्नर स्टिच करताना ना हँडल आहे ते आपल्याला बरोबर असं आतमध्ये टर्न करून घ्यायचं आणि बरोबर या कॉर्नरवरतीच आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे. इकडच्या साईडचं नंतर स्टिच करू, अगोदर एक एक हँडल आपण स्टिच करून घेऊ. तर मी ते लगेचच एक टाचणी लावून घेते आणि दुसऱ्या साईडचं हँडल आपल्याला बाहेर काढायला अडचण येत असेल तर तुम्ही वरची झिप ओपन करून घेऊ शकता आणि मग इकडनं तो हँडलवाला पार्ट आहे तो बरोबर सेंटरला ठेवून यावरती पण एक टाचणी लावून घेतली आणि या पद्धतीने आपल्याला हे 4ही कॉर्नर आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहेत. तर चला मी याला टाचणी लावली तशीच स्टिचिंग पण करून घेते, डबल टिपा पण देऊन घेते आणि सोबतच पायपिंग पण करून घेते आणि दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो 4ही साईडचे कॉर्नर मी स्टिच केले आणि यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. तर घरात बेकार पडलेल्या ब्लाऊज पीसपासून बघा किती सुंदर अशी आयडिया मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तुम्ही जर पुढे ऑर्डर घेत असाल तर चांगला कपडा यूज करा किंवा घरगुती बनवत असाल किंवा कपडा त्यांचा असेल तर बनवून पण देऊ शकता. या पद्धतीने बघा आतल्या साईडने ती या पद्धतीने दिसत आहे आणि किती छान आणि अगदी सुंदर असं आपले मेकअप पाऊच म्हणा किंवा टिफिन बॉक्स आहे तो बनवून तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये अजून मी काहीच सामान ठेवलं नाही, तर याचं शिवून माप पण किती तयार राहिलं ना ते पण सांगते. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जो टिफिन आहे ना तो पण ठेवू शकता छोट्या साईजचा, त्याचबरोबर मोठ्या साईजचा पण ठेवू शकता. तर मी तुम्हाला याच्यामध्ये टिफिन पण ठेवून दाखवते. बघा हा मोठ्या साईजचा आहे आणि हा थोडासा छोटा आहे. तर छोटा दोन्ही सोबत नाही बसणार, पण दोन्ही बसते का नाही ते मी तुम्हाला दाखवते. बघा या दोन्हींमधली साईज पण हा मोठा हा छोटा आहे आणि झिप पण लागते आपली आणि हा छोटा ठेवून पण आपली जागा शिल्लक राहते. आता मी तुम्हाला मोठाच ठेवून याचं मेजरमेंट सांगते की तिची तयार झालेली आहे ही आपली. तुम्ही तुमच्या सोयीनुसार याचा वापर करू शकता. तर 8 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे बघा 6 इंच, 6 बाय 8 इंच आणि उंची आहे 5.5 इंचाची उंची आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपले टिफिन बॉक्स म्हणू शकता किंवा मेकअप बॉक्स म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता. या पद्धतीने फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण आजची जी आयडिया आहे ती मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. जरुरी नाही की तुम्ही या टिफिन बॉक्स म्हणूनच वापर करा, तुम्ही मेकअप बॉक्स म्हणून पण याचा वापर करू शकता. एवढ्या मोठ्या साईजचा आहे बघा, भरपूर सामान तुमच्या याच्यामध्ये बसणार आहे. आता माझ्या हाताशी जे जे येतं आहे ते मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे. बघा या पद्धतीने भरपूर सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. आणि तुम्हाला पण माझ्याकडून अशा पद्धतीने मेकअप बॉक्स किंवा टिफिन बॉक्स बनवून घ्यायचा असेल तर 93 56 06 95 06 वर व्हॉट्सअप मेसेज करा.